आपकी अदालतमध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांची पार्टी नरेंद्र मोदींना घाबरते. ही गोष्ट खरी आहे का की तुमच्या पार्टीचे सगळे नेता पब्लिकली ते हेच म्हणतात की नरेंद्र मोदी गुजरातपर्यंत सीमित आहेत, त्यांचा कुठे प्रभाव नाहीये, ते येतील तरी काय फरक पडणार आहे, कारण त्यांना कोण ओळखतंय? हे बघा रजतजी, असं नाहीये की आम्ही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपाच्या कुठल्याही इतर नेत्याला घाबरतो. आम्ही त्यांच्या विचारधारेला नक्कीच घाबरतो. कारण जेव्हा या देशाची विभागणी झाली होती, तेव्हा एका विचारधारेवरती भारत बनला होता आणि एका विचारधारेवरती पाकिस्तान बनला होता. आणि मागील 64 वर्षांमध्ये ज्या विचारधारेवर भारत चालला आहे, ती फुलली आहे, फळली आहे, भरली आहे. आणि ज्या विचारधारेवरती पाकिस्तान चालला आहे, ती विचारधारा अगदी फेल झाली आहे, लोकांनी तिला नाकारलं आहे. हे खूपच इन्व्हर्स पद्धतीने माझं म्हणणं एकदम व्यवस्थित असतं आणि ते लोकांना कळत नाही. एक खूपच इन्व्हर्स पद्धतीने ती जी एक फेल्ड विचारधारा तिला भारतावर थोपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याचे जे परिणाम आहेत, ते परिणाम भारतासाठी खूप घातक असतील, या गोष्टीबद्दल नक्कीच आम्हा लोकांना शंका आहे. तर ही जी आमची लढाई आहे भारतीय जनता पार्टी बरोबर, ती व्यक्तींबरोबर नाहीये, पण हे बघा, त्यांच्या विचारधारेबरोबर आहे. तुमचे सहयोगी मंत्री आहेत जयराम रमेश, ते म्हणाले की नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये 3 निवडणुका जिंकल्या आहेत. नक्कीच ते चांगला निवडणुकीचा प्रचार करतात. मोदी केवळ व्यवस्थापनाच्या बाबतीत नाही, तर प्रत्येक स्तरावर काँग्रेससाठी एक आव्हान आहे. हे बघा, त्यांची विचारधारा या भारतासाठी एक आव्हान आहे. कारण जे आयडिया ऑफ इंडिया आहे, जी भारताची कल्पना आहे, त्या भारताच्या कल्पनेचं जेव्हा ध्रुवीकरण होतं, मग ते राजकीय स्तरावर असो किंवा विचारात्मक स्तरावर असो, तर ते धर्मनिरपेक्ष विरुद्ध सांप्रदायिक होत असतं. तर त्यामुळे ही जी विचारधारेची लढाई आहे, ही तर मागील 64 वर्षांपासून किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासूनच चालत आली आहे. तर त्यामुळे मग जर भारतीय जनता पार्टी असो किंवा RSS असो, जी त्यांची एक बहुसंख्याक विचारधारा आहे की या देशामध्ये मेजॉरिटेरियनिझम झालं पाहिजे, त्याला आमचा विरोध आहे. पण हीच ती विचारधारा आहे जिने त्यांना गुजरातमध्ये 3-3 वेळा निवडणूक जिंकून दिली. आता नुकत्याच निवडणुका झाल्या. हे 6 बघा, सीट ज्या काँग्रेसकडे होत्या कायमच, त्या 6च्या 6 सीटवर आता हे एक बघा, महिन्यापूर्वी निवडणूक आणि पोटनिवडणुकांमध्ये फरक करण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2002 मध्ये आम्ही गुजरातची निवडणूक हरलो. 2004 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा 26 मध्ये आम्ही 12 सीट जिंकलो. 2007 मध्ये आम्ही गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक हरलो. 2009 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, तर 14 सीट जिंकलो. तर त्यामुळे लोक फरक करतात. प्रदेशांमध्ये त्यांना कुठल्या प्रकारचे नेतृत्व पाहिजे, तुमच्या केंद्रामध्ये कुठल्या प्रकारचं नेतृत्व हवं आहे, त्यामध्ये फरक करतात. आणि त्यामध्ये नक्कीच जी एक बहुसंख्याक विचारधारा किंवा जी भारतीय जनताची विचारधारा, जी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, ती कित्येक प्रदेशांमध्ये त्यांना फायदा मिळवून देते. आणि अनेक प्रदेशांमध्ये जिथे लोक अजून सुद्धा भारताची जी मूलभूत कल्पना आहे त्याच्याशी जोडलेले आहेत, जी आयडिया ऑफ इंडिया आहे, प्लुरलिस्टिक आयडिया ऑफ इंडिया, तिथे त्यांचा जम बसू शकत नाही. सोशल मीडियाबद्दल बोलायचं तर या देशामध्ये 65% यूथ आहे. खूप करोडोच्या संख्येमध्ये लोक जोडले आहेत सोशल मीडियाशी. आजच मी वृत्तपत्रामध्ये वाचलं की ट्विटरवर नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स सगळ्यात जास्त आहेत. आता ते 18 लाख पेक्षा जास्त लोक त्यांना फॉलो करतात. ते जे 18 लाख आहेत, ते लोक आहेत की ते कॉल सेंटरमधून क्रिएट केलेली व्हर्च्युअल आयडेंटिटीज आहेत की जे याचा तपास करण्याची गरज आहे. परंतु जर सोशल मीडिया इतकाच महत्त्वपूर्ण असतो, तर कर्नाटकमध्ये जादू का नाही चालली? तर त्यामुळे हे एक प्रचार करण्याचं म्हणजे मी असं ऐकलंय की तुम्ही आपल्या पार्टीसाठी सोशल मीडियाला कसं इन्फ्लुएन्स केलं जावं यासाठी एक मोठी योजना बनवत आहात. एजन्सीज प्रेझेंटेशन करत आहेत यासाठी. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी याला अजिबात नकार देत नाहीये. केवळ पार्टीसाठीच नाही, सरकारसाठी सुद्धा आम्ही हे काम करत आहोत. कारण माझं असं मत आहे की जो येणारा काळ आहे, त्या येणाऱ्या काळामध्ये प्रिंट, ब्रॉडकास्टिंग, जी ट्रेडिशनल मीडिया आहे, त्याच्याबरोबरच न्यू मीडियाचा एक खूप मोठा रोल असेलच. मग तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलं का? जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कसं नरेंद्र मोदींनी सोशल मीडियामध्ये असा इम्पॅक्ट क्रिएट केला आहे आपला? जर तुम्ही एखाद्या दिवशी संधी द्याल, तर मी तुम्हाला काय म्हणतात ते जे
व्हिज्युअल एव्हिडन्स आहे ते दाखवू शकतो, की जे जे कॉल सेंटर आहेत आणि जे बेसमेंटमध्ये फॅसिलिटीज क्रिएट केल्या गेल्या आहेत, त्या तर सगळ्या गोष्टी सार्वजनिक आहेत. आता जी इथे जनता बसली आहे त्यांना विचारा की या लोकांना काय प्रश्न विचारायचे आहेत. हा बोला, इकडे तुम्ही. काँग्रेसमध्ये मी कार्यकर्ता, एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आणि तुमचे मंत्री लवलीजींना सुद्धा हे माहिती आहे, संजय दीक्षित यांना सुद्धा हे माहिती आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि जवळ आल्यावर तुम्ही लोक तिकीट जे वाटता ते कुठल्या बेसिसवर वाटता? पैशाच्या बळावर वाटता किंवा जो कार्यकर्ता जमिनीशी जोडलेला असेल त्याला वाटता की गुंडगिरी करणाऱ्यांना वाटतं? मला तुमच्याकडून या प्रश्नाचं जरा उत्तर हवं. ही तुमची जी दुःख आणि वेदना आणि संवेदनशीलता आहे, मी ते पूर्णपणे समजू शकत आहे. परंतु जर आम्ही तिकीट पैशांवरती वाटत असतो, आम्ही तिकीट गुंडागिरीने वाटत असतो, तर मी इथे बसलो नसतो.